नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी ती डस्टबिनमध्ये फेकून दिलेली बॉटल आहे औषधाची ती घेते आणि डॉक्टर तेवढ्यात आत आलेले असतात. डॉक्टरने विचारते की डॉक्टर, अशी सिलपॅक असणारी जी बॉटल आहे तर ती अशी डस्टबिनमध्ये कोणी फेकून दिली आणि नक्की ही कोणत्या औषधाची बॉटल आहे असं विचारते. तेव्हा डॉक्टर ती बॉटल हातात घेतात आणि जानकीला म्हणतात की ही तर औषध मी तुम्हाला दिलेले होते आणि हेच औषध पेशंटला द्यायचे होते. तेव्हा आता जानकी म्हणते की काय बोलता डॉक्टर, आणि औषधाची बॉटल तर वेगळी आहे. आणि आता जानकी ती जी बॉटल आता ऐश्वर्याने तिथे ठेवलेली आहे तर ती बॉटल डॉक्टरांना दाखवते. डॉक्टर आता म्हणतात की ही तुम्हाला कोणी दिली, हे तर औषध मी तुम्हाला दिलेच नव्हते. तेव्हा आता जानकी ती बघतच असते आणि डॉक्टर म्हणतात की ही जी काही बॉटल डस्टबिन मध्ये होती तर हे औषध मी तुम्हाला देण्यासाठी सांगितले होते. हे औषध आलेच कुठून, कोणी दिली तुम्हाला? तर जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. जानकी म्हणते की अहो असं काय, कारण औषधाची बॉटल तर इथेच होती. तेव्हा आता जानकी ऐश्वर्या जी नर्स बनून आलेली असते तिच्यासोबत जे काही बोलत आहे तर त्या क्षणाची आता जानकीला आठवण होते. तेव्हा आता ते आठवल्यानंतर जानकी डॉक्टरांना सांगते की आत्ताच मगाशी एक सिस्टर आल्या होत्या आणि त्यांनाच मी औषधाच्या वेळेविषयी विचारलं होतं. तेव्हा तर त्या हो म्हणाल्यात आणि त्यानंतर बाटली ही अगदी कचऱ्याच्या डब्यामध्ये. तर लगेच आता जानकी बोलायची थांबते. तर डॉक्टर विचारतात की कोणती सिस्टर? तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, अहो जेव्हा मी पाणी आणायला गेले होते आणि तेव्हा एक सिस्टर येथे आल्या होत्या आणि तेव्हा आता पाणी घेऊन आल्यानंतर मीच त्यांना विचारलं तेव्हा तर त्या हो असं म्हणाल्यात, परंतु बाटली मात्र एक कचऱ्याच्या डब्यात एक आणि इथे एक. नक्की काहीतरी आहे, मला काहीतरी घोळ वाटतो डॉक्टर. आता डॉक्टर लगेच ऑर्ड बॉय असतो तर त्याला आवाज देतात. तेवढ्यात मात्र आता जो ऑर्ड बॉय असतो तो धावतच ऐश्वर्या बाहेर जात असते आणि ऐश्वर्याला आवाज देतो की ओ नर्स, ओ नर्स. आणि तेवढ्यात ऐश्वर्या खूप घाबरते. ऐश्वर्या लगेच आता तिथून अगदी पळायला म्हणजे निसटून जाण्याचा प्रयत्न करते आणि ती पळत असते, एका बाईला धक्का देते. पण तरी सुद्धा आता ती स्वतःला सावरून तेथून अगदी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता ऑर्ड बॉय असतात तर ते एकामागून एक आता ऐश्वर्याला पकडण्यासाठी धावतात. ऐश्वर्या बाहेर पळतच येते आणि एका गाडी मागे ती लपते. तेव्हा आता ऑर्ड बॉय एकमेकांना विचारतात की कुठे गेली ती नर्स, आता तर इथेच होती. तेव्हा आता दुसरा म्हणतो की अरे तिला कसं ओळखायचं? तर आता तो दुसरा ऑर्डर बॉय म्हणतो की अरे तिने तर तोंडाला मास्क लावलेला होता, आता तिला कसं ओळखायचे? पण ते दोघे आता चल बघू म्हणून बाहेर शोधायला येतात. ऐश्वर्या त्या गाडी मागेच लपलेली असते आणि ऐश्वर्याच्या मागून तेवढ्यात सारंग येतो. सारंग लगेच मागून ऐश्वर्याच्या खांद्यावर हात ठेवतो. ऐश्वर्या खूपच घाबरते. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या मी सारंग. तर ऐश्वर्या रागाने म्हणते की सारंग, अहो तुम्ही इथे काय करतात? तेव्हा सारंग म्हणतो ऐश्वर्या मी इथे तुम्हालाच बघायला आलो होतो, कारण ते औषध तुम्ही ठेवले की नाही हेच बघण्यासाठी आलो होतो. तेव्हा आता ऐश्वर्या खूप घाबरलेली असते आणि ती अगदी रागाने चिडून सारंगला म्हणते की हे बघा सारंग, आणि काय झाले? तेव्हा आता ऐश्वर्या रागावलेली असते. ऐश्वर्या म्हणते की हे बघा सारंग, ती आगाऊ जानकी आहे तर तिला कळालेलं आहे आणि माझ्यावर तिला संशय आलेला आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो काय म्हणतात? तर ऐश्वर्या म्हणते की हो, कारण तिकडे सगळेजण नर्स नर्स म्हणून अगदी आरडा ओरड करतात, सगळेजण मला शोधतात आणि म्हणून मी पळत इकडे आले आणि इथे लपले होते. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या मला एक गोष्ट सांगा बरं, तुम्हाला तेथे कोणी बघितले का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही सारंग. आणि नशीब असं बोलून आता सारंग जेव्हा त्या ऑर्ड बॉयला बघतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की अहो लगेच लपा. आणि आता ऐश्वर्या आता सारंगच्या मागे तिथे गाडी मागे लपते. तर सारंग फोनवर बोलण्याचं नाटक करतो आणि तेवढ्यात आता ते ऑर्ड बॉय तेथून जवळूनच अगदी ऐश्वर्याला शोधत निघून जातात. तोपर्यंत सारंग ऐश्वर्याला म्हणतो की चला लवकर, कोणी येण्याच्या अगोदर आपण निघून जाऊयात. म्हणून ऐश्वर्या आणि सारंग तेथून सटकतात. त्यानंतर आता इकडे जानकी डॉक्टरांना विचारत असते की अहो औषध इतकं मोठं म्हणजे डस्टबिन मध्ये कोणी टाकले असेल आणि हे दुसरं औषध येथे कोणी ठेवले असेल, आणि डॉक्टर अशी सिक्युरिटी तुमची कशी असू शकते? अहो हे किती मोठा प्लॅन आहे आणि किती भयानक आहे हे सर्व. आणि जर पेशंटला मी हे औषध दिलं असतं तर पेशंट जीवावर ते बेतलं असतं. नेमकं ती बाई होती तर कोण? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा माहिती नाही, परंतु आमच्या स्टाफ मधील कोणत्याही नर्सने हे नाही केलेलं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि मी सुद्धा खात्रीने हे सर्व सांगतो की आमच्यापैकी कोणी येथे नव्हते, की कोणीतरी हे सर्व मुद्दाम केलेले आहे. तेव्हा आता जानकी विचार करते पार्वती आईला मारण्यासाठी मुद्दाम हे सर्व कोण करत असेल? या सगळ्याचा आता जानकी बारकाईने विचार करत असते. त्यानंतर आता ऐश्वर्या घरी येते आणि घरी आल्यानंतर मात्र आता तिला सर्व काही ते हॉस्पिटलमध्ये जानकीने तिला विचारलेले आणि
आणि बघितलेले सर्व काही तिला आठवते। ऐश्वर्याला आता खूपच राग येत असतो आणि आता तिला जी काही नर्स म्हणजे हॉस्पिटलमध्ये बघितलेलं असतं आणि सगळेजण तिच्या मागे लागलेले असतात, हे सर्व घडलेला प्रकार तिला आठवत असतो। ऐश्वर्या पूर्णपणे आता घाबरून जाते आणि रागवलेली सुद्धा असते। तर सारंग लगेच तिच्यासाठी चहा घेऊन येतो आणि ऐश्वर्याला गुड मॉर्निंग असं म्हणतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की हे बघा मी तुमच्यासाठी मस्त चहा आणलेला आहे आणि अगदी तुम्हाला मस्त वाटेल। तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या रागाने म्हणते की हे सगळं काही तुमचं बाजूला ठेवा, एकतर मी तिकडे अगदी म्हणजे जे काही झाले त्यामुळे रात्रभर सुद्धा झोपले नाही, ती जानकी मात्र मध्येच कोलमडली आणि माझा प्लॅन सगळा उद्ध्वस्त करून टाकला, तुम्हाला काही अगदी चहा आणि कॉफीचं पडलं। तेव्हा आता सारंग म्हणतो की बरोबर आहे, होत्याचं नव्हतं होण्यापेक्षा प्लॅन हा फ्लॉप झालेला चांगला आहे, कारण हे बघा नाहीतर ऐश्वर्या काल तुम्हाला जानकी वहिनी तर पकडले होते आणि जर तिने जर पकडले असे ते नर्सच्या वेशामध्ये तर आपलं काही खरं नव्हते। आणि हे बघा ऐश्वर्या आणखीन एक गोष्ट खरंच खूप मोठी बरी झाली, कारण ती लताबाई मेली नाही आणि जर लताबाई मेली असती तर मात्र माझ्या आईला खूप असे वाईट वाटले असते। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय म्हणतात सारंग? तेव्हा सारंग म्हणतो की हो, जेव्हा तुम्ही हॉस्पिटलला गेला होता तर तेव्हा माझी आई माझ्याकडे आली होती मनमोकळं करण्यासाठी। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अच्छा, म्हणून तुम्ही हॉस्पिटलला आलात, तर म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोच्या भीतीने नाही तर आईच्या काळजीपोटी तिकडे हॉस्पिटलला आले होते। तर तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो तसं नाही, आणि हे बघा मला तुमची काळजी तर आहे, परंतु हे बघा आई सुद्धा म्हणाली की आता लताबाई जर मेली असती तर आयुष्यभर मनावर ओझं राहिलं असतं। तेव्हा ऐश्वर्याला खूप राग येतो। ऐश्वर्या रागानेच आता सारंगला म्हणते की हे जी आई तर खरंच डबल ढोलकी आहे, कधी एकीच्या बाजूने तर कधी दुसरीच्या बाजूने असते। तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या काय बोलतात तुम्ही? तर ऐश्वर्या रागाने म्हणते अहो सारंग मी कधी चुकीचं नाही बोलत, आणि सांगा तुम्हीच की काय मी चुकीचं बोलते म्हणून, आणि जे काही मी बोलते तर अगदी बरोबर बोलते, आणि हे बघा मी कधीही कुणाला घाबरत नाही। आणि हे बघा सारंग तुमच्या लक्षात येते का, जर ती लताबाई मेली नाही तर ते आपल्यासाठी चांगलं नाही हे लक्षात घ्या। जर त्या जानकीला तिने सर्व सांगितले तर मात्र झालं, आपलं सगळं काही अगदी प्लॅनचे 12 वाजतील, आणि आपल्याला हे सुद्धा अजूनपर्यंत माहिती नाही की ती लताबाई शुद्धीवर आली किंवा नाही आली। तेव्हा आता सारंग म्हणतो की अजूनपर्यंत नाही आली। तर ऐश्वर्या म्हणते तुम्हाला कसे कळले? तर सारंग म्हणतो की अहो नाही आली, कारण सकाळी सकाळी हॉस्पिटलमध्ये मी गुपचूप फोन केला होता आणि तेव्हा मला कळले की ती बाई अजून शुद्धीवर नाही आली म्हणून, फक्त एकच प्रॉब्लेम आहे की ती जानकी वहिनी अजून तिथेच बसून आहे। तर ऐश्वर्या म्हणते की हो ना, तोच तर प्रॉब्लेम आहे खरा, ती जानकी मात्र अगदी चिंगम सारखी हॉस्पिटलमध्ये चिटकून बसलेली आहे, जोपर्यंत ती तेथे आहे तोपर्यंत सारंग आपण काहीच करू शकत नाही, किती काही झाले तरी शेवटी त्या जानकीला लताबाई पासून दूर करावंच लागेल। आणि हे बघा सारंग माझ्याकडे एक आयडिया आहे। तर सारंग म्हणतो की काय काय अजून आयडिया आहे का तुमच्याकडे, आणि काय आहे असं विचारतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग मला एक गोष्ट सांगा की हा महिना कुठला आहे? तेव्हा सारंग म्हणतो की काय ऐश्वर्या एवढं सुद्धा तुम्हाला माहिती नाही का? अहो जुलै महिना सुरू आहे। तर ऐश्वर्या म्हणते की हो, आणि काय खरंच क्या बात आहे, आणि काय हो मी तुमच्या ह्या हुशारीचं काय असं अवॉर्ड तुम्हाला देऊ? अहो मराठी महिना कुठला आहे ते मला सांगा, म्हणून ऐश्वर्या आता भडकते। सारंग म्हणतो की अच्छा, अहो ऐश्वर्या अगोदर तसं सांगायचं हवं होतं, आणि हे बघा श्रावण सुरू आहे, आणि हे बघा ऐश्वर्या विचारते की श्रावणात काय असतं? तेव्हा सारंग म्हणतो की श्रावणामध्ये पाऊस असतो, पाऊस येत असतो मस्त, आणि सांगतो मी तुम्हाला हे बघा श्रावणामध्ये उपवास असतात। ऐश्वर्या म्हणते की करेक्ट। तर सारंग म्हणतो की हो, उपवासाला साबुदाण्याची खिचडी असते, बटाट्याची भाजी असते, मस्त भगर असते, काकडी असते। आता ऐश्वर्या खूप चिडते। ऐश्वर्या आता सारंगला म्हणते की हे बघा तुमच्या मेंदूमध्ये फक्त खाण्याचेच पदार्थ येतात, दुसरं काहीच येत नाही का? अहो याच्या पलीकडे अजून श्रावणात काय असतं? तेव्हा आता सारंग म्हणतो की सॉरी ऐश्वर्या, तेव्हा आता आठवलं असं करून श्रावण म्हणजे सोमवार असतो अशी सारंग म्हणतो। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो करेक्ट, आणि श्रावणी सोमवार नंतर काय असतं? तर सारंग म्हणतो की मंगळवार। तर ऐश्वर्या विचारते की मंगळवार नंतर काय असतं? आणि सारंग तुम्हाला माहिती आहे का? अहो म्हणजे मंगळवारी मंगळा गौर असते। तेव्हा आता लगेच मंगळा गौर, तर सारंग विचारतो की त्याचं काय? तर ऐश्वर्याच्या डोक्यात आता आणखीन एक प्लॅन येतो, आणि ऐश्वर्या म्हणते की सारंग आता जे काही व्हायचं असेल तर ते आता मंगळा गौरीच्या दिवशी होणार, आणि ऐश्वर्या आता ह्या मंगळा गौरला काहीतरी प्लॅन करण्याचं ठरवते। त्यानंतर आता ऋषिकेश आता हॉस्पिटलला येतो, आणि आता जानकी घडलेला सर्व काही प्रकार ऋषिकेशला सांगते। ऋषिकेश म्हणतो की जानकी काय बोलतेस? जानकी म्हणते की हो
आणि ती नर्स जर पळून गेली तेव्हा आता मला पूर्ण खात्री आहे की ती नर्स दुसरी तिसरी कोणी नसून ती ऐश्वर्याच होती। तेव्हा ऋषिकेश विचारतो की ऐश्वर्या आणि कशावरून? अगं तुझ्याकडे तर जानकी काहीच पुरावा नाही तरी सुद्धा तू कशावरून हे सर्व म्हणते? तेव्हा जानकी म्हणते की हो ऋषिकेश, माझ्याकडे जरीही पुरावा नसला तरी सुद्धा तिला याची भीती वाटते की आपलं पितळ उघड पडेल याची, म्हणून ती आता लताबाईला मारण्याचा प्लॅन करते आणि म्हणूनच तिने आता लताबाईंना ती विषाची बॉटल ठेवून तेथे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे लक्षात घ्या ऋषिकेश, मी तुम्हाला काय सांगते। आणि हे बघा, चुकून जर आपण त्यांना ते औषध दिले असते तर खूप मोठा असा अनर्थ घडला असता। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो, अहो जानकी, तुम्ही विचार केला का ऐश्वर्या आता पार्वती आईला का मारेल? तर जानकी म्हणते, जे ऐश्वर्याला माहिती आहे तर ते तुमच्या आईंना, पार्वती आईंना सुद्धा माहिती आहे। तेव्हा आता जानकी घडलेला सर्व काही प्रकार ऋषिकेशला सांगते की तिच्या आईचा फोटो आहे तर तो ऐश्वर्याच्या पर्समध्ये तेथे सापडला आणि त्याचा तो कधी न भेटणारा तुकडा म्हणजे माझ्या आईचा फोटो त्यात होता तर तो सुद्धा तेथे सापडला। तेव्हा आता ऐश्वर्याची कशी मी गचंडी धरली होती, तिच्या नरडीचा घोट सुद्धा मी घेतला होता, तेव्हा तिच्या तोंडातून पार्वती आई असं नाव निघले होते। तेव्हा आता हे सर्व सांगितल्यानंतर ऋषिकेश विचारतो की तुझी आई? तर जानकी म्हणते, हो ऋषिकेश, माझ्या आईबद्दल तुमच्या आईंना काहीतरी माहिती आहे असे आता जानकी ऋषिकेशला सांगत असते। माझी आई कोण होती, कुठे असायची, काय करायची, हे सगळं काही तुमच्या आईंना म्हणजे पार्वती आईंना माहिती आहे आणि ऋषिकेश ते शुद्धीवर येण्याची मी वाट पाहते आणि मग नंतर सगळं खरं काय आहे ते कळेलच। त्यानंतर आता इकडे सुमित्रा बाहेर बसलेली असते आणि तेवढ्यात तेथे कावेरी काकू येतात। तेव्हा आता कावेरी काकू ह्या बेल वाजवतात, सुमित्रा पाहते। दारातूनच आता कावेरी काकू ह्या सुमित्राला नमस्कार करतात। आता सुमित्रा जी काही आता हे ज्ञानेश्वरी वगैरे वाचत असते तर आता दर्शन घेते, बाजूला ठेवते आणि दारातच येते आणि कावेरीला म्हणते की तुम्ही येते? तर कावेरी काकू म्हणतात की हो, मी तुम्हालाच भेटायला आले होते असं सांगते। तर सुमित्रा रागाने म्हणते की हे बघा, तुमचं काय काम आहे हे मला चांगलं माहिती आहे। सयाजीरावांची शिक्षा कमी व्हावी त्यासाठी मी कोणत्याही माफीनाम्यावर सही नाही करणार। तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात की नाही सुमित्राताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी त्या कामासाठी नाही आलेले हो। तेव्हा आता सुमित्रा रागाने म्हणते की मग असं काय काम आहे तुमचं? आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या बाहेर येते। ऐश्वर्या म्हणते की मी सांगते। आता कावेरी आणि सुमित्रा ऐश्वर्याकडे बघत असतात। तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की आई, अहो माझी आई आहे ना तर ती मंगळागौरी बद्दल विचारायला आलेली आहे, कारण श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि झाली ज्या वर्षी आता मंगळागौर झाली होती मागच्या वर्षी तर ती व्यवस्थित नव्हती, कारण बिचारी ती अवंतिका, तिचं काय झालं होतं आणि किती उत्साहाने ती मंगळागौरीसाठी आली होती, पण तिच्या सोबत काय घडलं तुम्हाला तर माहितीच आहे। आणि तेव्हा काय घडले होते सर्व तुम्हाला आठवते ना? तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ग, आणि सुमित्राला त्या क्षणाची आठवण सगळे ते क्षण आता डोळ्यासमोर येतात आणि यावर्षी तसं काही व्हायला नकोय। तेव्हा कावेरी काकू म्हणतात की हो ना, म्हणूनच सुमित्रा ताई, अहो मी इथे आलेले आहे। तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की सॉरी बर का, परंतु सध्या आमच्या घरामध्ये जे सुरू आहे ना त्या सगळ्यांनी मी विसरूनच गेले होते। श्रावण महिना तर सुरू झालेला आहे आणि ऐश्वर्या, अगं बरं झालं तुम्हाला आठवण करून दिली, श्रावण महिना सुरू झालेला आहे। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो ना, आणि आता उद्या मंगळवार सुद्धा आहे। तर सुमित्रा म्हणते की हो चल ना, मग आपण एक काम करूयात, उद्याच आता मंगळागौर अगदी दणक्यात सुरू करूयात। मी शरूला सुद्धा फोन करते आणि अवंतिकाला सुद्धा फोन करून बोलावून घेते। ऐश्वर्याचे तर अगदी मनासारखं होत असते, कारण यातच तिचा काहीतरी आता प्लॅन हा दडलेला असतो। सुमित्रा कावेरी काकूंना म्हणते की अहो तुम्ही असे अजूनपर्यंत बाहेर का उभ्या, अहो आत या ना। आता सुमित्रा प्रेमाने कावेरीला आत बोलावते। हो आत येतात। सुमित्रा आता ऐश्वर्या म्हणते की आईला चहा वगैरे दे, तर ऐश्वर्या म्हणते की हो हो। तेव्हा सुमित्रा आता रूम मध्ये जाते तर ऐश्वर्या रागानेच आता कावेरीकडे बघत असते। तेव्हा कावेरी काकू सुद्धा रागानेच पाहत असतात। तेव्हा ऐश्वर्या विचारते की काय झालं, अशी का बघतेस माझ्याकडे? तेव्हा आता कावेरी म्हणते की तुझ्या डोसक्यात नक्की काय सुरू आहे ते मला नाही कळत, नक्की या सर्वमध्ये तुझा काहीतरी प्लॅन असेल। अगं तू मला फोन करून येथे बोलावलंस आणि मला मंगळगौरीच्या विषयाबद्दल सुद्धा बोलायला लावलंस, अगं मग हे समज तुम्हाला का करण्यासाठी लावतेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं जरा तू हळूच बोल बाई, आणि काय प्रॉब्लेम आहे बरं, काय चुकीचं बोलले मी? अगं मी फक्त तुला तुझ्या मुलीची मंगळागौर करण्यासाठी सांगितली होती आणि हे बघ जरा हळूच बोलतो। तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात की ऐश्वर्या हे बघ, अगं हे जे काही मंगळगौरीचा कार्यक्रम तू ठरवला तर नक्कीच त्यामागे तुझा काहीतरी आता डाव असणार, त्यामुळे हे ऐश्वर्या जे काही तुझं सुरू आहे ना ते सगळं काही थांबव, आणि तुझ्या ह्या अशा वागण्याने सुमित्रा ताई माझ्यावर नाराज झालेले आहे ते लक्षात घे। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला खूप राग येतो। ऐश्वर्या लगेच म्हणते की हो ना,
तुला कायम त्या जानकीची पडलेली असते। प्रत्येक वेळेस येते तर ते जानकी नावाची कॅसेट तू सुरू केलेली असते। त्यामुळे हे बघ, उगाच मला लेक्चर देऊ नकोस आणि माझं डोकं खराब करू नकोस। आणि हे बघ, तुझं काम आता झालेलं आहे, त्यामुळे हे बघ, तुला बाहेरचा रस्ता मोकळा आहे। तुला काही मी चहा नाश्ता वगैरे काही घेऊन येणार नाही, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा। तेव्हा आता कावेरी काकूंना ऐश्वर्याचा खूप राग येत असतो, कारण ऐश्वर्या आज स्वतःच्या आईची सुद्धा कसं वागते। तर आता कावेरी काकू बसूनच असतात। तर ऐश्वर्या पुन्हा अगदी रागावते आणि म्हणते की अगं जा ना बाई जा, अगं का माझ्याकडे असं बघते। आणि हे बघ, मंगळगौरीच्या दिवशी मात्र नटून थटून पुन्हा तू येथे ये आणि काय ग अगं ऐकतच नाही। तेव्हा आता कावेरी काकूंना खूप वाईट वाटतं। कावेरी काकू आता ऐश्वर्याच्या जवळ येतात आणि म्हणतात की ऐश्वर्या अगं कशी वागतेस तू, स्वतःच्या आईशी सुद्धा बोलण्याची भाषा आणि हे काय तात्पर्य तुला राहिलेलं नाही। तेव्हा आता ऐश्वर्या रागाने म्हणते की हो, मला कसलंही आता तात्पर्य राहिलेलं नाही आणि हे बघ, तू आता मात्र जास्त माझ्या डोक्यात चाललेली आहे, त्यामुळे मी तुला इथून जा म्हणते। ना बाई अगं एकदाची जा ना, म्हणून ऐश्वर्या लगेच आता कावेरीला अगदी धक्केबुक्के देत ती बाहेर काढते आणि रागाने अगदी दात खात तिला जा जा करत असते। आणि तेवढ्यात आता सुमित्रा बाहेर येते, तर ऐश्वर्या लगेच आता आईला बाय बाय हसून अगदी बाय बाय करण्याचं नाटक करते। तेव्हा आता सुमित्रा समोर हे आणि आतमधून मात्र कावेरीची जे काही वागली, तर त्यामुळे कावेरीचे डोळे अगदी भरून येतात। सुमित्रा विचारते की अगं ऐश्वर्या हे काय, कावेरी काकू कुठे आहेत आणि त्या का असं चहा वगैरे न घेताच गेल्यात। तेव्हा ऐश्वर्या खोटं बोलते आणि म्हणते की माझ्या मॉमला ऍसिडिटीचा जरा त्रास आहे, त्यामुळे मुद्दामच मी तिला चहा दिलेला नाही। आणि मॉम सुद्धा आता हेच म्हणाले की तिला उद्याची सगळी तयारी करायची आहे आणि त्यामुळे ती निघते असं म्हणाली। तर मी सुद्धा म्हणाले बरं ओके बाय। तर लगेच आता सुमित्रा म्हणते की हे बघ, मी आता शर्वरीला फोन करते, तिला सुद्धा इथे यायला सांगते आणि अवंतिकाला सुद्धा फोन करून आता तिला सुद्धा म्हणते की जरा कोर्टाची काम वगैरे आहे, तर ते बाजूला ठेव आणि लगेच इकडे येण्याचा प्रयत्न कर। आणि तिला लगेच अगोदर मी मंगळगौरीच्या कार्यक्रमासाठी बोलावून घेते। तर ऐश्वर्या खुशच होते, कारण ऐश्वर्याचा यात अगदी एक प्लॅन दडलेला असतो। लगेच ऐश्वर्या म्हणते की हो हो। आणि आता सुमित्रा अवंतिकाला फोन करते, तर ऐश्वर्या खुश म्हणते की चला तर सगळं काही माझ्या मनासारखं झालं तर, आणि उद्या तर मंगळगौर आहे आणि मंगळगौरीच्या ह्या कार्यक्रमासाठी जानकीला तर घरी यावंच लागेल। आता जानकीला घरी येण्यासाठी हा मात्र एक असा डाव रचलेला असतो ऐश्वर्याचा, आणि त्याच वेळेस मात्र मी माझा डाव साधणार आहे त्या लताबाईची विकेट पाडू। त्यानंतर आता ऋषिकेश आणि जानकी हे हॉस्पिटलला असतात, तर डॉक्टर आता लताबाईला चेक वगैरे करतात आणि जानकी आणि ऋषिकेशला म्हणतात की आता पेशंटच्या तब्येतीमध्ये जास्त सुधारणा आहे। तर आणि हे बघा, अजून त्या शुद्धीवर नाही आलेल्या आहेत, परंतु बाकी मात्र सगळं काही नॉर्मल आहे आणि लवकरच त्या शुद्धीवर सुद्धा येतील। आता जानकी देवाला हात जोडून प्रार्थना करत असते की लताबाईला म्हणजे पार्वती आईला लवकरात लवकर शुद्धीवर यायला हव्यात, आणि शुद्धीवर आल्यानंतर त्यांना थोडंसं बरं वाटल्यानंतर आपण त्यांना डिस्चार्ज देऊ, असे आता ऋषिकेशला आणि जानकीला डॉक्टर बोलत असतात। तेव्हा आता ऋषिकेश आता डॉक्टरना म्हणतो की ठीक आहे आणि खरंच थँक्यू सुद्धा। तेव्हा आता जानकी खुश होते। जानकी आता ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश अहो, डॉक्टर सुद्धा आता म्हणालेत की काळजीचं काही कारण नाही म्हणून, तर तुम्ही जा बरं, तुमचं ऑफिसचं काहीतरी काम असेल, मी थांबते इथे, येथील काही काळजी तुम्ही करू नका। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं तू तर रात्रभर येथे होती आणि तू थकली असेल आता। तेव्हा आता जानकी म्हणते की अहो पण, तर आता ऋषिकेश म्हणतो की बघ ना अगं जानकी काय गंमत आहे, तर आता बघ ना अगं ह्या बाई आहेत तर त्या माझ्या पार्वती आई आहेत आणि त्या पार्वती आई नाहीत, म्हणजे ह्या सर्वात गोष्ट म्हणजे पार्वती सिद्ध करण्यासाठी आणि त्या नाहीत हे सिद्ध करण्यासाठी सगळ्यात विरोध तूच केला होता। त्या दुसऱ्याच बाई आहे, पार्वती आई नाही असे तू म्हणत होती, परंतु आज मात्र तो एका स्वतःच्या आईप्रमाणे तिचं सगळं काही करण्यासाठी आणि तिच्या अगदी जीवाला अगदी आदर देण्यासाठी तूच येथे अगदी खंबीरपणे उभी आहेस। त्यामुळे हे बघ जानकी, थँक्यू सो मच, मी आलोच असे बोलून आता ऋषिकेश जरा बाहेर निघून जातो म्हणजे ऑफिसला। तेव्हा आता जानकी म्हणते की मनात ऋषिकेश तुमची पार्वती आई नाही हे मला माहिती आहे, परंतु हे बघा तुम्हाला सुद्धा लवकरच कळेल की जे काही करते ना ते फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने करते आणि त्या लवकरात लवकर शुद्धीवर येतीलच आणि लवकरच मला कळेल की माझी आई कोण आहे ते। त्यानंतर आता लताबाईला मारण्यासाठी आता दुसराच कोणीतरी एक गुंड पाठवलेला असतो, तो सुद्धा डॉक्टरच्या वेशामध्ये। आता तो माणूस आता गाडीतून तेथे हॉस्पिटलला येतो आणि आपल्या हातामध्ये तो ती सुरी घेतो आणि आता ऋषिकेश बाहेर आता तेथून ऑफिसलाच आपल्या गाडीतून निघालेला असतो। ऋषिकेश बाहेर येतो आणि तो माणूस ऋषिकेशच्या शेजारून जातो। तेव्हा तर ऋषिकेश त्याच्याकडे बघतच असतो आणि परत काही नसेल, डॉक्टर असेल असे आता स्वतःला म्हणून तो आता तेथून गाडीतून निघून जातो आणि तो डॉक्टर आता हॉस्पिटलमध्ये
घरामध्ये घुसतो। त्यानंतर मात्र आता लगेच बोलवल्यानंतर आलेली असते। शर्वरीला बघून सुमित्राला खूप आनंद होतो। सुमित्रा म्हणते की बरं झालं तू लगेच बोलवल्यानंतर आली। तेव्हा लगेच आता शर्वरी म्हणत असते की हो आई तुझा फोन आला आणि लगेच निघाले आणि कार्तिकला तर मागे लागला होता आणि कसं बसं त्याला शांत केलं आणि इकडे निघून आले। तेवढ्यात आता शर्वरीसाठी मुद्दाम शर्वरीच्या पुढे पुढे करण्यासाठी ऐश्वर्या ज्यूस घेऊन येते आणि शरुताई घ्या बरं असं म्हणते। तर शर्वरी खुश होते आणि ऐश्वर्याला म्हणते की खरंच थँक्यू बरं का, अगं मला ज्यूसच हवा होता। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं शरू हे बघ उद्या आपल्या घरी मंगळागौरीचा कार्यक्रम आहे आणि मी अवंतिका आणि सौमित्र यांना सुद्धा बोलावून घेतलेले आहे, सर्व तयारी करायची आहे ना इतक्या घाईमध्ये। तेव्हा आता मी तुला बोलवून घेतले। तर शर्वरी विचारते की अगं आई तू आपल्या घरामध्ये जे काही सुरू आहे आणि इतक्या घाईमध्ये तू मंगळागौर कार्यक्रम करण्यासाठी कसं ठरवलास? अगं मला माहिती आहे की आपण दरवर्षी करतो, परंतु अशी उद्याच करायची म्हटल्यानंतर जरा घाई होत नाही का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो हो तेच तर, पण अहो कशी करायची? अहो जानकी घरात कुठे आहे? आता जानकीला घरी आणण्यासाठी हिचा हा रचलेला एक डाव असतो। शर्वरी विचारते की काय म्हणते ऐश्वर्या, वहिनी घरात नाही तर कुठे गेली ती? ऐश्वर्या सांगते की अहो त्या हॉस्पिटलला आहे। तर शर्वरी विचारते की आई हॉस्पिटल आणि काय झालं, सर्व ठीक तर आहे ना? तर सुमित्रा म्हणते की अगं ऋषिकेशच्या आई आहे ना पार्वती आई, त्यांना बरं नाही आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे। जानकीला सुद्धा त्यांच्याजवळ बसवलेलं आहे। विचारते की आई पण आपण हे सर्व कसं करणार आहोत बरं, कारण दरवर्षी तयारी तर आता सर्व काही जानकी बहिणीच करत असते। म्हणजे हे बघ मंगळागौरीची सर्व काही यादी, सवासनींना जे काही मंगळागौरीचं आमंत्रण आहे, घराची सजावट, सगळं काही आजपर्यंत तू तिच्याकडे सोपत आली आणि तीच सगळं काही करत आली। ऐश्वर्या लगेच म्हणते की शर्वरी ताई तुम्ही तर अगदी बरोबर बोललात बरं का, कारण आता आपल्या आईने सगळं काही त्यांच्यावर सोपवलं। शेवटी काय झालं, तिला तर काळजी फक्त आणि फक्त तिच्या पहिल्या सासूचीच आहे आणि आता बघा की कालपासून ती हॉस्पिटलमधून येते आणि अगोदर तर ती घरी यायला हवी होती, पर्यंत तिचा काही पत्ता नाही आणि इतकी तयारी आहे मंगळागौरीसाठी करायची आणि घरामध्ये तर जानकीचा पत्ताच नाही आणि नाही तिला तर बोलवावं लागेलच। पण आता तर ती तिच्या सासूजवळ आहे आणि सासूला सोडून ती इथे घरी येईल का हे मात्र काही माहिती नाही। त्यावर आता सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या काय येणार नाही? अगं ती नक्की येईल आणि सर्व तयारी सुद्धा करेल, तू नको काही काळजी करूस आणि मला चांगलंच माहिती आहे की जानकीला कसं घरी बोलवायचं म्हणून। शेवटी ऐश्वर्या तर खुश होते, ऐश्वर्याच्या मनाजोगतं होतं। त्यानंतर आता इकडे जानकी ही लताबाई जवळ बसूनच असते आणि ती विचार करते लवकरात लवकर आता यांना शुद्ध येईल आणि लवकरात लवकर कधी घरी जाता येईल। आणि हे बघा लताबाईकडे बघत मनात म्हणते की मला तुमची काळजी वाटते म्हणून नाही तर एक माणुसकी म्हणून मी आता हे सर्व तुमच्यासाठी करते। तर एकदा की तुम्ही शुद्धीवर आलात तर मला कळेलच माझी आई कोण आहे ते आणि माझी आई कुठे आहे ते। आणि हे बघा माझ्या आईबद्दल तुम्हाला सगळं कसं माहिती आहे बरं आणि सगळं काही कळेल। आणि तेवढ्यात आता नर्स तेथे येतात आणि जानकीला सांगतात की हे बघा ही चिठ्ठी आणि काही औषधं आणायची आहेत आणि हे बघा हॉस्पिटलच्या आज ह्या मेडिकलमध्ये काही जी औषध आहे तर ती उपलब्ध नाहीत, त्यामुळे जवळच अगदी येथे भेटू शकतात। तेव्हा आता जानकी म्हणते की ठीक आहे आणि जानकी आता लगेच औषध आणायला बाहेर येते। तेव्हा आता जानकी ही औषध आणण्यासाठी जातच असते आणि तेवढ्यात तो डॉक्टर म्हणजे तो गुंड लताबाईला मारण्यासाठी तेथे आलेला असतो आणि तो जानकीला धक्का देतो। जानकी आणि त्याची अगदी धडक झालेली असते आणि तो आता अगदी हात करून आता तेथून परत जायला निघतो। तेव्हा मात्र आता तेथे नर्स असतात आणि आता तो नर्सची काहीतरी बोलतो आणि नर्स शेवटी बाहेर जातात। जानकी आता बाहेर येते आणि ऑर्डर बॉय असतं तर त्याला विचारते की दादा अहो येथे जवळपास मेडिकल कुठे आहे? तेव्हा आता जानकी ही बाहेर येते आणि पर्स सुद्धा आणलेला नसतो, त्यात मोबाईल सुद्धा तिच्या हातात नसतो आणि पैसे सुद्धा नाही। मग आता बाहेर तर औषध आणायला जायचं म्हणून जानकी आता पुन्हा मागे येते आणि तेव्हा आता तो माणूस लगेच आपल्या खिशातून तो चाकू काढतो आणि जानकी तोपर्यंत आतच येत असते। देवकृपेने मात्र आता जानकी परत मागे आलेली असते आणि तो माणूस आता चाकू धरतो आणि जोरात लताबाईच्या पोटात खुपसणार तोच लगेच आता जानकी येते आणि त्या माणसाचा हात धरते। तेव्हा आता अगदी दुर्गा अवताराने जानकी त्याला अगदी बाजूला ढकलते आणि त्याच्याकडे रागाने पाहत असते। तेव्हा मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी मात्र आता त्या गुंडाशी झटापट करत असते, त्याच्या तोंडावरचा मास्क आहे तो काढण्याचा प्रयत्न करते। तेवढ्यात तो गुंड आता जानकीला जोरात ढकलून देतो आणि आता तो जानकीवर अगदी चाकू घेऊन मारणार तोच लगेच ऋषिकेश धावतच येतो आणि ऋषिकेश त्या माणसाचा हात धरतो।
आणि तो ऋषिकेशला सुद्धा बाजूला ढकलून देतो. तर ऋषिकेश धावतच येतो आणि पुन्हा त्या माणसाला धरतो. शेवटी मात्र आता ऋषिकेशने त्या माणसाला धरून चांगलंच वाजवलेलं असतं. तेव्हा मात्र आता ऋषिकेश त्या माणसाला विचारतो की तू कोण आहे आणि कोणी पाठवले तुला. तेव्हा तो माणूस अगदी घाबरलेला असतो. तेव्हा मित्रांनो, आता नक्की तो कुणाचं नाव घेईल हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.